नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्थी। तर अनंत चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज 10 दिवसाचे गणपती बाप्पा निरोप येणार आहेत। तर आज आपण त्यांना निरोप देणार आहोत। 10 दिवस खूप कसे गेले समजलं पण नाही, पटापट गेले। कारण यावेळी कंप्लीट 10 दिवसच होते। दरवेळी एक दिवस तरी जास्त असतो, पण यावेळी एकही दिवस जास्त नव्हता, त्यामुळे 10 दिवस पटकन गेले। गौरी आल्या कधी, गौरी गेल्या कधी, त्यानंतर 10 दिवसाचे चालले आता। तर पटकन 10 दिवस निघून गेले हे। तर 10 दिवस तुम्ही एन्जॉय केलाच असेल। ज्यांच्या घरी गणपती बाप्पा आहेत त्याही तर खूप जास्त एन्जॉय केला असेल, आणि त्यांना उद्याचा दिवस तर खूप कठीण जाणार आहे। कारण 10 दिवस घरात एन्जॉयमेंट, गोंगाट, मजा असणारी ती उद्यापासून थांबणार आहे। रोजची होणाऱ्या 2 आरत्या, रोजचं सर्वांबरोबर असणारं जेवण, तर ते उद्यापासून कुठेतरी मिस करणार आहेत ती लोक, ज्यांच्या घरी 10 दिवसाचा गणपती आहे आणि जे आज त्यांचा निरोप देणार आहेत। तर आज विसर्जन सोहळा पाहणार आहोत आपण। तर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी तुम्ही पण आहात माझ्यासोबत। 10 दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन सोहळा आपण पाहू। आणि आत्ता आपण निघालोय जायला पनवेलला। वाजल्यात 11:15 व्हायला आले, 11:30 वाजल्यापासून निघालोय। तर 11:15 व्हायला आल्यात आणि आपण निघालेत पनवेलच्या गणपती बाप्पांचे जे आहेत पनवेलला मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी। आणि कोणी कोणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे पनवेलचं कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन अजूनपर्यंत नसेल घेतला तर आता उद्यापासून तुम्हाला भेटणार नाही। तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, तर तुम्हाला सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला भेटेल। तर चला, व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओला कंटिन्यू राहा। आपण भेटू पनवेलच्या गणपती बाप्पा पाहण्यासाठी। तेजोमय मंगल मूर्ति करते चंद्रयानचा डेकोरेशन, भाजी मार्केट, जुना भाजी मार्केट। तर मित्रांनो, हा जुना भाजी मार्केटचा गणपती बघितला। स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। श्री गणेश मित्रमंडळ शनी मंदिर टपाल नाका पनवेल, अर्थात पनवेलचा मानाचा पहिला गणपती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळाचे हे गौरवशाली 61वे वर्ष। यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी घेऊन आलो आहोत नेहमीप्रमाणेच एक प्रबोधनात्मक देखावा, निसर्ग राजा ऐक सांगतो। आपल्या भारतासाठी हे वर्ष निश्चितच अभिमानास्पद आहे। G20च्या अध्यक्षपदापासून चंद्रयानची यशस्वी मोहीम, बुद्धिबळापासून क्रिकेट, भालाफेकीपर्यंत भारतीयांची दैदिप्यमान कामगिरी आणि बरंच काही। परंतु विविध क्षेत्रात विकसित होत असलेल्या आपल्या देशात एका अत्यंत महत्त्वाच्या व्यवस्थेशी आपण दुर्दैवाने खेळ चालवलाय। ती व्यवस्था म्हणजे निसर्ग व्यवस्था। निसर्ग देवतेशी आपण करत असलेली प्रतारणा, आणि म्हणूनच त्याचे चटके, त्याची शिक्षा आपल्याला अनेक ठिकाणी भोगायला मिळते। गणेश भक्तांनो, गेल्या महिन्यात घडलेली इर्षाळवाडीची दुर्दैवी घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता। विजांचा कडकडाट सुरू होता। पावसाने इतकं रौद्र रूप धारण केलं होतं की सगळ्यांच्याच मनात एक अनामिक भीती तयार झाली होती। अगदी शहरी भागात सुद्धा पनवेल पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या
खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी इथे देखील असाच काहीसा माहोल होता. रात्र चालत होती. इरशाळवाडीत आपल्या झोपडी वजा छोट्या छोट्या घरांमध्ये लहान लहान पिल्लं आपल्या आई वडिलांच्या कुशीत घाबरून झोपली होती. अत्यंत निसर्गरम्य अशा या भागात मात्र त्या दिवशी निसर्गच कोपला आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं. मध्यरात्रीनंतर थोड्या पहाटेच्या सुमारास प्रचंड मोठा आवाज झाला आणि इरशाळवाडीवरती निसर्गाने काळाने घाला घातला. प्रचंड मोठी दरड, डोंगराचा काही भाग, माती, चिखल आणि पाण्यासह निष्पाप माणसांच्या घरावर तो डोंगर कोसळला. अनेक बालकं अनाथ झाली, अनेक बळी गेले, शेकडो जखमी झाले, संसार उजाड झाले. पण मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हा इतका सुंदर निसर्गरम्य डोंगर कोसळला तरी कसा? नैसर्गिक कारण काही असलं तरी त्या कुठेतरी जबाबदार मनुष्य जातीची कृत्येच आहेत नाही का? तिथे अगदी लगेचच मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य प्रशासनाने, सामाजिक संस्थांनी, स्थानिक नागरिकांनी सुरू केलं खरं, पण ही वेळ मुळात आपल्यावर यावीच का? फार लांब जायची गरज नाही. अगदी आपल्या पनवेलच्या आसपासच्या परिसरात, विशेष करून पनवेल उरण रस्त्यात चक्कर मारलीत ना, तर तुम्हाला दिसतील की भले भले मोठे डोंगर हे चक्क कापून काढलेत. कधी काळी महाकाय वाटणारे हे डोंगर मनुष्याने आपल्या कर्माने अक्षरशः गायब केलेत. माणसाने स्वार्थासाठी डोंगरावरील झाडं, झुडपं, निसर्ग, प्राणी पक्ष्यांची घरं हे सगळं नष्ट केलंय. मग हा डोंगर कधी ना कधी कोपणारच ना. आणि अशा पद्धतीने निसर्गाची वाट लावून जमिनीची धूप वाढू लागली. निसर्गाचं ऋतुचक्रच बदललंय. पावसाचं प्रमाण समविषम झालंय. निसर्गाशी असा खेळ करून मनुष्याने नक्की कुठला विकास साधला? तर त्यांनी निर्माण केलेली शहरं. ही शहरं सुरुवातीला विकासाची, आर्थिक उन्नतीची प्रतीकं वाटत होती खरी, पण आता मात्र प्रदूषणाचे भस्मासूर या शहरांच्या रूपाने तयार झाले. कारखान्यांच्या धूर ओकणाऱ्या चिमण्या, कायद्याच्या पळवाटा शोधून वाढलेले प्रचंड वायू प्रदूषण, वाढलेली वाहन संख्या, सतत वाजणारे हॉर्न, कर्कश आवाज, शहरभर पसरलेली वायरिंगची जाळी, धूळ यामुळे शहर बकालच नाही तर आता जीव घेणी होऊ लागली. नद्या प्रदूषित होत आहेत. आपण आपल्या शहराच्या आसपास जरी पाहिलं ना, तरी देखील तुमच्या लक्षात येईल की गाढी नदी, पाताळगंगा नदी, आपली कासाडी नदी या सगळ्या नद्यांमध्ये प्रचंड घाण, प्लास्टिक, कचरा, मोठ्या मोठ्या सोसायट्यांमधील सांडपाण्याचे पाणी, तर कुठे नद्यांच्या काठाच्या आसपास तयार झालेल्या झोपडपट्ट्या, कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाणी यांच्यामुळे नदीमधील पाण्याचा दर्जा फक्त प्रदूषितच झाला नाही, तर त्यामुळे खूप मोठी हानी होऊ लागली. हजारो मासे या पाण्यात मृत्युमुखी पडतायत. त्यामुळे अर्थात मासेमारीवर देखील परिणाम झालाय. या पाण्याचा स्पर्श मानवी शरीराला झाल्यास वेगवेगळ्या ॲलर्जी सदृश्य रोगांना आपल्याला आता तोंड द्यावा लागतंय. विषबाधा होतीये. विकास साधणं हा गुन्हा नसून विकासासोबत निसर्गाची आणि आपल्या परिसराचीही तेवढीच काळजी घेणं मात्र निश्चित आवश्यक आहे. फार पूर्वीच्या काळी मोठी मोठी शहरं नव्हती कदाचित. सामान्य खेड्यातलं जीवन होतं, पण आता तेच अधिक सुखकारक होतं की काय असं म्हणायची वेळ आली आहे. त्यावेळी वाहनं नसतीलही जास्त, पण सायकलवर फिरताना देखील एक समाधान होतं. कुटुंब जोडली गेली होती. स्वच्छता आणि प्रदूषण मुक्त परिसर असल्यामुळे मानवाचे जीवनमान अधिकाधिक चांगलं होतं. थेट पिण्यासाठी वापरता येईल असं नद्यांचं प्रवाही पाणी असायचं. वायू आणि जल या अतिशय महत्वाच्या घटकांचा दर्जा देखील उच्च होता.
पाऊस पाणीही ऋतुमानाप्रमाणेच असायचं. पण आपण मात्र विकासाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या नावावरती उभारली ती कॉन्क्रीटची जंगलं आणि कचऱ्याचे मोठमोठाले डोंगर. आणि या कचऱ्यांच्या महाकाय डोंगरांमध्ये कुठले प्राणी पक्षी राहत नाहीत का? तिथे राहतो एक राक्षस, एक भस्मासूर, प्लास्टिक नावाचा. मंडळी, कदाचित आपल्या नाही पण आपल्या भविष्यातील पुढच्या 2-3 पिढ्यांच्या बर्बादीला कारण ठरू शकेल इतका हा प्लास्टिकचा भस्मासूर हळूहळू मोठा होतोय. मनुष्याच्या स्वार्थी धोरणामुळे प्रदूषण वाढलं, निसर्गाची हानी झाली आणि आपल्याला एकेकाळी आशीर्वाद देणारा निसर्ग आता आपल्याला त्याचं रौद्र रूप दाखवायला लागलाय. नागरिकांनो, आपली जबाबदारी आजच ओळखा. रस्त्यावर वाहणारा एखादा नळ बंद करण्यापासून आपण खाऊ खाल्लेली प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर टाकायची नाही, कुठेही थुकायचं नाही, ही जाणीव मनात निर्माण करेपर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या कर्तव्यांचे आपण पालन करायचंय. आपली ही वसुंधरा आपल्या पुढील अनेक पिढ्यांसाठी देखील सुजलाम सुफलाम ठेवायची असेल तर गणपती बाप्पाकडे आजच प्रार्थना करूया की बाप्पा, या निसर्गाला थोडं शांत कर, आमच्या चुकांना माफ कर आणि तू निर्मिलेल्या या सुंदर जगाला अधिक सुंदर बनवण्याची आम्हाला सर्वांनाच सुबुद्धी दे. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, मेसेज ऐकलाच असेल काय तो. तर खूप भारी डेकोरेशन केलं आहे आणि खूप छान मेसेज दिलेला आहे. तर प्लॅस्टिक टाळा, जरा टाळा. तर चला आता बघू आता अजून एक गणपती भारी. तर मित्रांनो, हा पनवेलचा महागणपती. देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण. करीतो तुम्हा नमन बाप्पा, करीतो तुम्हा नमन. तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान. पीडा टलू दे, तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुखान.
तर मित्रांनो हा पटवर्धन हॉस्पिटलच्या समोरचा गणपती बाप्पाचा डेकोरेशन होता, खूप भारी केलेला आहे. चला आता निघू अजून एक दुसरा बघायला. वार सरू दे दुःखाचा डोंगर, वाट दिसू दे सुखाचा सागर, माझ्या मनीचा मी तूपनाचा अहंकार सारा दे चालून, मातीला तुझा आकार आला, गंध तुझा जास्वंदाला, शेंदूर लाल रेशमी शाल, गजर यो आसमंताला. तर मित्रांनो हा बल्लारेश्वर मंदिरातला गणपती बघितला. आता बघू दुसरा कुठला बघायचा असेल तर मित्रांनो आपण आता पनवेलचे गणपती बघून आलो. विसर्जनाला जायचं होतं पण खूप जास्त पाऊस पण उठवला आहे आणि खूप जास्त व्हिडिओ पण ही मोठी झाली, तर त्यामुळे विसर्जन याच्यात नाही घेत, तर गेलो विसर्जनाला तर ती वेगळी व्हिडिओ बनेल आणि ही व्हिडिओ इथे थांबवतोय. तर पनवेलचे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. पनवेलचे गणपती बाप्पा तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला अजूनपर्यंत फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा. तिथे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओचे अपडेट लवकर बघायला भेटतील. तर व्हिडिओ असंच नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.